नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दिवसभर मात्र कामकाजामध्ये चढ-उतार होत होते। आज शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 110 पॉईंटने वाढून 80,956 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 10 पॉईंटने वाढून 24,468 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स 2.13%, बीएसई बैंक इंडेक्स 0.91% वर आहे। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.69% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.83% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.68% वर आहे। सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आलेली आहे। मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा विचार केला तर दोन्ही इंडेक्स सलग 9 दिवस वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 2.56%, एचडीएफसी बँक 1.85%, अपोलो हॉस्पिटल 1.48%, एनटीपीसी 1.44% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। भारती एअरटेल 2.25%, सिप्ला 2.15%, बजाज ऑटो 1.78%, टाटा मोटर्स 1.64% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1797 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 901 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।